धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात एकनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार। महाराष्ट्रातून 150 बैल जोड्यांचा शर्यतीमध्ये सहभाग। लोहारा तालुक्यातील भातगळी येथील आनंद पाटील यांच्या बैलजोडीने पटकावला प्रथम क्रमांक। धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील भातगळी येथे मराठवाड्यातील पहिल्याच एकनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचे भव्य आयोजन करण्यात आले। शिवसेनेचे युवा सेना धाराशिव लोकसभा अध्यक्ष आनंद पाटील यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा पार पडली। या शर्यतीत महाराष्ट्रातील 150हून अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली होती आणि ज्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी तब्बल 1,11,000 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले। ही स्पर्धा शंभू महादेव यात्रेनिमित्त एकनाथ शिंदे यांच्या नावाने तसेच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली। या थरारक शर्यतीत आनंद पाटील भातगळी यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले। या स्पर्धेला मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची आणि स्पर्धकांची उपस्थिती लाभली। आज या शिवशंभोच्या पावन भूमीमध्ये भातगळीमध्ये तालुका लोहारा जिल्हा धाराशिव या ठिकाणी मराठवाडा एकनाथ केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन हे आनंद पाटील मित्र परिवार शिवसेना तालुका लोहारा त्याचबरोबर एकनिष्ठ प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज या भातगळी नगरीमध्ये ठेवण्यात आले होतं। संपूर्ण महाराष्ट्रभरातून या बैलगाडा प्रेमींनी या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे। माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा झालेली आहे। त्याचबरोबर आमचे पालकमंत्री माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। या स्पर्धेसाठी आम्हाला बसवराज पाटील साहेबांना आम्ही आमंत्रित केलं होतं, परंतु आज वर्धापन दिन असल्यामुळं ते येऊ शकले नाहीत। माझे जीवलग मित्र शरणभैया पाटील साहेब या ठिकाणी आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत। महाराष्ट्रातून तमाम नागरिक या स्पर्धेसाठी आलेले होते। आकर्षक बक्षिस देखील आयोजकांच्याकडनं या ठिकाणी ठेवण्यात आली होती। स्पर्धा अशी ते आनंदमय वातावरणात झाली होती। पुढली देखील मराठवाडा एकनाथ केसरी माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने आम्ही आणखी चांगल्या पद्धतीमध्ये घेऊ हेच मी आपल्याला याद्वारे जनतेला सांगू इच्छितो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी धाराशिव।